तर आज आपण बघणार आहोत की कॅनवामध्ये मराठी टेक्स्ट कसं टाईप करायचं। तर नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर या अगोदर मी हा व्हिडिओ टाकलेला आहे, तरी मी पुन्हा एकदा सांगते की मराठीमध्ये टाईप कसं करायचं। तर तुम्हाला जर बघा आता या स्क्रीनवर जे दिसतंय तुम्हाला, आता हे पाटील नाव, कल्याणी नाव हे कोलोग्राफीमध्ये। आता हे नाव कसं तयार करायचं, तर हे नावासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि 3 ॲप जे आहे ते यूज करावे लागते। आता 3 ॲप कुठले कुठले आहे मी ते पण सांगते। तुम्हाला एक घ्यावं लागते इन्फिनिटिव्ह फॉन्ट कन्व्हर्टर, हे ॲप घ्यावं लागते, आणि एक तुम्हाला युनिकोड पॅड हे ॲप पाहिजे, आणि एक पिक्सल लॅब। हे 3 ॲप जर असले ना तुमच्याकडे तर तुम्ही छान पद्धतीने हे जे नावं दिसते ना तुम्हाला, पाटील आणि कल्याणी हे जे नाव दिसते ना कोलोग्राफीमध्ये पिंक कलरमध्ये, तर हे नावं तुम्ही तयार करू शकता। आता मराठीमध्ये टेक्स्ट कसं टाईप करायचं कॅनवामध्ये, तर बघा आता टी फॉर टेक्स्ट खाली दिसतोय तुम्हाला, इथे यायचं आहे आणि इथे ॲड हेडिंग, सब हेडिंग आणि टायटल हेडिंग यामधलं तुम्ही कुठलंही घेऊ शकता आणि ते बनवू शकता। आता असं घेतल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पलमध्ये मराठी कीपॅड करायचं आहे, आणि इथे कल्याणी ग्राफिक्स, कल्याणी असं नाव तुम्ही लिहून घेऊ शकता। बघा आता इथे, आणि याचा जर तुम्हाला सिम्पलमध्ये फॉन्टमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर मी बरेचदा कॅनवा करते। तर मी इथे कॅनवा का करते, कारण कॅनवामध्ये ऑलरेडी फॉन्ट दिलेले आहे, आणि आता इथे मी एक डेमो दाखवते तुम्हाला। पिक्सल लॅब जे आहे आपण आता ओपन करतो। बघा आता इथे मी पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर आता ज्यांना कोणाला समजत असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, ज्यांना कोणाला माहीत नसेल तर पिक्सल लॅबमध्ये फॉन्ट घेतो तेव्हा इथे फॉन्ट कुठलेच मराठी फॉन्ट राहत नाही। फक्त फॉन्टमध्ये काय असतं की बेसिक फॉन्ट असतात, ते सगळे इंग्लिशमध्ये असतात, आणि माय फॉन्टमध्ये काय असतात आपल्याला ते ॲड करावे लागतात, तेव्हा कुठं आपल्याला मराठीमधले फॉन्ट दिसतात, असं आहे पिक्सल लॅबचं। पण कॅनवामध्ये तसं नाही आहे, फ्री असो का प्रो असो त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक जे फॉन्ट आहे ते मिळून जातात, तुम्ही कुठलाही फॉन्ट वापरू शकता। आता बघा माझं कॅनवा प्रो आहे म्हणून मला आता इथे सर्व दिसणार आहे आणि मराठीमधले, आणि जे माझ्याकडे कॅनवा फ्री आहे त्यामध्ये तुम्हाला मोजकेच दिसतात। जे अपरिचित नावाचा फॉन्ट आहे तो तुम्हाला मिळणार नाही, कॅनवा फ्रीमध्ये नाही आहे, तो कॅनवा प्रोमध्ये आहे। असे बरेचसे फॉन्ट आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातात कॅनवा फ्रीमध्ये। त्यासाठी मी तुम्हाला कॅनवा हे ॲप करते, आणि यामध्ये सोपं आहे की सर्व ऑलरेडी आहे। जे तुम्हाला ग्राफिक्स पाहिजे ते तुम्ही कॅनवामधून घेऊ शकता फ्रीमध्ये, आणि जे नाही आहे तुम्हाला फ्रीमध्ये आणि प्रोमध्ये जे आहे तुम्हाला ते घ्यायचे आहे, पण ते तुम्हाला वर्टिकल मार्क येते, त्यासाठी तुम्ही पिंटरेस्ट ॲप यूज करू शकता। आता हे पाटील नाव जे आहे ते आपण इन्फिनिटिव्ह फॉन्ट हा आपण वापरलेला आहे, आणि या रिलेटेड मी भरपूर सारे तुम्हाला फॉन्ट दिलेले आहे, आणि ज्यांना कोणाला फॉन्टबद्दल माहिती पाहिजे, आणि आपला जेव्हा क्लास घेतला होता कॅनवा क्लास त्यामध्ये मी टिप्स अँड ट्रिक्समध्ये पण सांगितलेलं आहे फॉन्ट कसे घ्यायचे गुगलवरून, आणि इन्फिनिटिव्ह फॉन्ट पण घेऊ शकता तुम्ही। आता बघा पिक्सल लॅबमधले आता इन्फिनिटिव्ह फॉन्ट कसे घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगते। बघा आता इथे तुम्हाला हे मी मराठीमधलं सांगितलेलं आहे कॅनवामधलं। आता तुम्हाला हे जे कलरमध्ये जे दिसतंय ना या पद्धतीमध्ये कसे घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगते। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पाटील नाव जे आहे आणि कल्याणी नाव जे आहे या रिलेटेड तुम्हाला असे फॉन्ट पाहिजे, ते इन्फिनिटिव्ह फॉन्ट आहे, ते कसे घ्यायचे हे बघा। सर्वात अगोदर तुम्हाला इथे गुगल ओपन करायचं आहे, त्या गुगलमध्ये लिहायचं आहे इन्फिनिटिव्ह फॉन्ट मराठी फ्री असं लिहून घ्या। ते लिहिल्यानंतर तुम्हाला इथे नाव येईल डाउनलोड ऑल मराठी इन्फिनिटिव्ह फॉन्ट, यावर टच करायचं आहे। यावर टच केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत जायचं आहे, लास्टमध्ये यायचं आहे ऑल फॉन्टपाशी। बघा हे सर्व फॉन्ट तुमच्या पिक्सल लॅब ॲपमध्ये घ्यायचे आहे। आता हे कसे घ्यायचे मी पूर्ण माहिती देते तुम्हाला, या अगोदर पण मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे। आता हा फॉन्ट कसे ॲड होतात काय होतात सर्व माहिती देते, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका। आता बघा हे डाउनलोड ऑल टू फॉन्टमध्ये टच करायचं, हे टच केल्यानंतर डाउनलोड अगेन येते, डाउनलोडवर टच करायचं। आता हे ऑलही फॉन्ट तुमच्या मोबाईलमध्ये ॲड झालेले आहे। आता इथे ओपनवर टच करा, ओपनवर टच केल्यानंतर माय फाईलमध्ये या, माय फाईलमध्ये आल्यानंतर बघा जेवढे आता आपण फॉन्ट घेतले ते सगळे यामध्ये आलेले आहे। 23 फॉन्ट आहे बहुतेक, मला असं वाटतं की 27 फॉन्ट आहे, सॉरी 27 फॉन्ट आहे, पूर्ण 27ही आलेले आहे। तुम्हाला कोणालाही मागायची गरज नाही आहे, तुम्ही अशा पद्धतीने फॉन्ट घेऊ शकता। आता हे एक्स्ट्रॅक्ट फाईल करून घ्यायचे आहे, तुम्हाला जे कुठलं नाव द्यायचं आहे ते देऊन द्या, आणि सक्सेसफुल दाखवलेला आहे। आता इथून एक बॅक यायचं आहे, मी पूर्ण तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते कसं घ्यायचं, तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा। आता इथे ॲड फॉन्टमध्ये यायचं आहे, बघा 2 प्रकारच्या लाईनिंग असतात, एक खालची लाईन आहे आणि एक वरची लाईन आहे। वरच्या लाईनमध्ये खालच्या लाईनमध्ये तुम्हाला ए मध्ये यायचं आहे, आणि वरती तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे फॉन्टमध्ये, ए बी म्हणजे फॉन्ट असतो। फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे माय फॉन्टमध्ये यायचं आहे, माय फॉन्टमध्ये आल्यानंतर आता इथे बघा ते सर्च बॉक्स नंतर तुम्हाला तिथे 2 छोटे छोटे बॉक्स दिसतात,
बघा तिथे 2 नंबरच्या याला टच करायचं. 2 नंबरच्या याला टच केल्यानंतर ते डाउनलोडमध्ये तुम्हाला माय फाईलमध्ये आलेलं आहे, तर डाउनलोडमध्ये जायचं आहे. आता तुम्हाला इथे इन्फिनिटिव्ह मराठी फॉन्ट शोधायचं आहे. आता इथे बघा इन्फिनिटिव्ह मराठी 2 दिलेलं आहे, त्याच्यावर 2 लिहिलेलं आहे. तर त्या पद्धतीचं माझ्या याच्यावर 2 आहे म्हणून मी 2 बघत आहे. तुमच्या याच्यावर काय आहे ते तुम्ही शोधा. आता माझ्या याच्यावर बघा मराठी इन्फिनिटिव्ह 2 आलेलं आहे. मी डन करते. बघा हे 28च्या 28 ही फॉन्ट आपल्या इथे ॲड झालेले आहे. आता मी ॲड आलेले आहे. बघा सर्व फॉन्ट तुम्ही यामधले घेऊ शकता. आता मी मागच्या पत्रिकेमध्ये साखरपुडा पत्रिकेमध्ये फॉन्ट वापरलेला होता. मी त्यामध्ये तुम्हाला फॉन्ट व्यवस्थित सांगितला नव्हता, तर तिथे मी कुठला फॉन्ट वापरलेला आहे 14 नंबरचा मी इन्फिनिटिव्ह फॉन्ट हा वापरलेला होता. अजूनही बघून घ्या आपली पत्रिका, त्यामध्ये तुम्हाला नावं दिसेल मुलामुलींचे. तर मी हा फॉन्ट वापरलेला होता. आता हा फॉन्ट मी ऑलरेडी ॲड केलेला आहे. आता तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं लिहायचं मी हे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. आता इथे बघा जेव्हा आपण हे इन्फिनिटिव्ह फॉन्टचं ॲप घेतो तेव्हा थोडंसं आपल्याला त्रास होतो यामध्ये लिहायचा, कारण आपल्याला कोलोग्राफीमध्ये लिहायचं असतं. आता इथे बघा मी ऑलरेडी कल्याणी नाव जे आहे ते टाईप करून घेतलेलं आहे. आता हे नाव लिहिताना थोडा त्रास होणारच आहे, कारण तुम्हाला जर चांगलं नाव पाहिजे थोडा त्रास करून घ्यावा लागेल. यामध्ये त्रास हा आहे की तुम्हाला यामध्ये चांगलं कोलोग्राफीमध्ये असे जे नावं आहे म्हणजे मराठीमधली बाराखडी आहे ते शोधावी लागणार आहे. आता इथे बघा बघा कोलोग्राफीमध्ये आहे, किती छान छान आहे ते शोधावं लागणार आहे. हा एवढा त्रास होतो. जर तुम्हाला पत्रिकेमध्ये लिहायचं असेल, कुठेही नाव लिहायचं असेल, जर तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल, सिम्पलमध्ये पाहिजे पण चांगलं पाहिजे, त्यासाठी काय करायचं मी ते एक ट्रिक सांगते. बघा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे जे ॲप आहे ना ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला किती प्रकारचे नावं दिसतात. इथे बघा MS इंडियन फॉन्ट आणि DG फॉन्ट, इन्फिनिटिव्ह फॉन्ट. आता इन्फिनिटिव्ह फॉन्टमध्ये जायचं आहे. इन्फिनिटिव्ह फॉन्टमध्ये आल्यानंतर आता इथे बघा मी तुम्हाला एक नाव टाईप करून दाखवते, जे आपण पत्रिकेमध्ये लिहिलेलं होतं ना ते सेम टू सेम दाखवते मी. 2 दिवसा अगोदर आपण या पत्रिकेचा व्हिडिओ टाकला होता, राधिका आणि राघव हे जे नाव आहे ना मी हे नाव टाईप करून दाखवते तुम्हाला. आता हे नावासाठी मी कुठला फॉन्ट वापरला हे पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर बघा आता इथे मी राधिका नाव जे आहे ते लिहून घेते. का नाव लिहून घ्यायचं, आपलं कीपॅड मराठीमध्ये करायचं आणि राधिका हे जे नाव आहे लिहून घ्या आणि राघव नाव लिहून घेते मी. इथे दोन्ही नाव लिहायचे आहे आणि इथे थोडीफार फेसिंग द्या, कारण तुम्हाला तिथे समोर गेल्यानंतर थोडा डॉट वगैरे येतो, तो कट करताना थोडा त्रास होतो. आता इन्फिनिटिव्ह फॉन्ट कन्व्हर्टर यावर एक ब्ल्यू कलरची पट्टी आहे, यावर टच करा. ही ॲड जी आहे ती तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि हे ॲड बघितल्यानंतर त्याचा कोड काढायचा आहे. कोड काढल्यानंतर तुम्हाला छान पद्धतीने ते नाव जे आहे ते तयार करून मिळेल. आता हे अशा पद्धतीने मी नाव तयार करून घेते आणि ते कॅनवामध्ये कसं ॲड करते हे पण मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने याचा कोड कसा करायचा, आता बघा इन्फिनिटिव्ह हे फॉन्ट शेअर आणि कॉपी नाव दिसते ना, इथे कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर पुन्हा आता इथे पिक्सल लॅब जे ॲप आहे ते ओपन करायचं आणि इथे मी ऑलरेडी हा फॉन्ट लावलेला आहे त्यामुळे ते लगेच दिसेल. तर मी इथे प्लसच्या चिन्हावर जाऊन पुन्हा टेक्स्ट घेते, टेक्स्टमध्ये येते आणि इथे ह्या टेक्स्टमध्ये जाऊन बघा आता हे कट करते आणि इथे जे कोड काढला तो लावून घेते. आता इथे कॉपी पेस्ट केला, ओके करते. ओके केल्यानंतर इथे फॉन्टमध्ये येते. फॉन्टमध्ये आल्यानंतर माय फॉन्टमध्ये येते. आता जे फॉन्ट घेतले आपण त्यामध्ये मी आलेले आहे आणि त्यामधला मी 14 नंबरचा जो फॉन्ट आहे तो देते. बघा आता मी ते तुम्हाला दाखवते आणि याला मी थोडासा कलर वगैरे देऊन दाखवते तुम्हाला, जेणेकरून लक्ष देणार आहे. बघा इथे राघव आणि राधिका हे सेम टू सेम फॉन्ट घेतलेले आहे. हा फॉन्ट आहे तो मी जो लावला होता या पत्रिकेमध्ये, या पत्रिकेमध्ये हा फॉन्ट मी वापरलेला होता. अशा पद्धतीने तुम्ही जे इन्फिनिटिव्ह फॉन्ट आहे ते घेऊ शकता, लवकरात लवकर लिहू शकता. भरपूर सारे फॉन्ट आहे तुम्ही घेऊ शकता. श्रीलिपी हे सर्व तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओचा जे लिंक आहे ते देते. तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि छान पद्धतीने तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे फॉन्ट तुम्ही डाउनलोड करा. तुम्हाला कोणालाही मागायची गरज पडणार नाही. तिथून तुम्ही गुगलवरून घेऊ शकता. ॲड कसं करायचं, काय करायचं सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि सुंदर असे फॉन्ट जे ॲड करा. आणि कॅनवामध्ये कसं ॲड करायचं आता हे बघा. ज्यांच्याकडे कॅनवा प्रो आहे, फ्रीवाला आहे, त्यांनी तुम्ही टेक्स्टसाठी ना जास्त करून पिक्सल लॅब हे ॲप वापरा. यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर सहित जे आहे बॅकग्राऊंड ते येऊन जातात. ते कसं येतं बघा, अशा पद्धतीने तुम्हाला आता इथे बघा मी हे कॉपी करते म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच करता येईल. तर मी हे ऑल सिलेक्ट करून कॉपी करते. तर हे बघा आता इथे काय करायचं आपल्याला, डायरेक्ट आपण असं पेजमध्ये ट्रान्सपरंट म्हणून आहे यावर टच करायचं. इथे टच केल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. आता वरती एक बॉक्स दिलेला आहे प्लसच्या चिन्हाच्या समोर, इथे तुम्हाला सेव्ह इमेज दिसते आणि इथे डिफॉल्ट आहे तर इथे अल्ट्रा करायचं आहे. अल्ट्रा केलं की क्लिअर येते आणि मग नंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने सेव्ह होते आणि हा जो आहे
तुमच्या गॅलरीमध्ये आलेला आहे. बघा आता इथे आपण गॅलरीमध्ये आलेला आहे. कॅनवामध्ये कसा ॲड करायचा हे पण मी तुम्हाला सांगते. आता इथे कॅनवा ॲप ओपन केलेला आहे आपण ऑलरेडी. कॅनवा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला हे गॅलरीमधून ॲड करायचं आहे. गॅलरीमध्ये यायचं आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला एक छोटंसं टेक्स्ट दिसेल ब्लॅकमध्ये पूर्ण. बघा इथे आलेलं आहे. डन करायचं. डन केल्यानंतर तुम्हाला असं काही ते नाव दिसेल राघव म्हणून, आणि हे जे छोटं छोटं आहे ना हे क्रॉप करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते दिसेल. बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कोरिओग्राफी टेक्स्ट ॲड करू शकता कॅनवामध्ये. मी तरी असं करते. तुम्ही कसं करता हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर त्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन थोडा स्लो करा आणि ऐकून घ्या. धन्यवाद.